चला तर आज R.K. नारायण यांच्या एका जबरदस्त लघुकथेबद्दल बोलूया. नाव आहे ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे. ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर नशिबाचा एक खेळ आहे, फसवणुकीची कहाणी आहे आणि एका अशा रहस्याची गाथा आहे जे वर्षानुवर्ष दाबून ठेवलं गेलं होतं. पण इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. म्हणजे जो माणूस दुसऱ्यांचं भविष्य अगदी सहज वाचू शकतो, तो स्वतःच्याच भूतकाळाच्या सावलीतून बाहेर पडू शकतो का? हाच तर या कथेचा आत्मा आहे. चला तर मग याचं उत्तर शोधायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी भेटूया आपल्या कथेच्या नायकाला किंवा खलनायकाला. तो आहे एक ज्योतिषी. तो कुठे बसतो? टाउन हॉल पार्क जवळच्या एका गजबजलेल्या रस्त्याच्या कडेला. आणि त्याचं हे बसण्याचं ठिकाण आणि त्याचा तो सगळा अवतार त्याच्या धंद्यासाठी अगदी परफेक्ट आहे. त्याचा थाटमाट बघा कसा होता. कपाळावर भस्म आणि कुंकू लावलेले आणि डोळ्यांमध्ये एक वेगळीच अशी भेदक चमक. आता गंमत अशी आहे की ती चमक खरं तर गिऱ्हाईकांना शोधण्यासाठी होती, पण लोकांना काय वाटायचं की याच्याकडे नक्कीच काहीतरी दैवी शक्ती आहे. आणि हा सगळा प्रभाव अधिक गडद करण्यासाठी त्याच्याकडे काही खास प्रोफेशनल वस्तूही होत्या. म्हणजे कवड्या, काहीतरी रहस्यमयी चित्र काढलेलं कापड, जुनाट दिसणारी वही आणि ताडपत्रांचा गठ्ठा. खरं सांगायचं तर यापैकी कशाचा काय अर्थ होतो हे त्याला स्वतःलाही माहीत नव्हतं, पण लोकांना पटवण्यासाठी हे सगळं पुरेसं होतं. त्याने जी जागा निवडली होती ना, तीही खूप हुशारीने निवडली होती. तिथे फारसा प्रकाश नसायचा. आजूबाजूच्या दुकानांमधून येणारा तो कमी जास्त प्रकाश, धूर आणि त्यातून तयार होणाऱ्या सावल्या, या सगळ्यामुळे एक गूढ वातावरण तयार व्हायचं, जे त्याच्या ह्या रहस्यमयी व्यवसायासाठी अगदी सोयीचं होतं. तर मग प्रश्न हा आहे की या ज्योतिषाच्या तथाकथित दिव्य शक्तीमागचं गुपित काय होतं? तो खरंच तारे बघून भविष्य सांगायचा की गोष्ट काहीतरी वेगळीच होती? चला, आता त्याच्या या कलेमागचं खरं रहस्य उलगडूया. त्याच्या यशाचं खरं कारण ज्योतिष नव्हतं, तर ते होतं माणसांना ओळखण्याचं त्याचं कसब. अनेक वर्षांच्या अनुभवातून, लोकांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या मनात काय चाललंय हे ओळखण्याची कला त्याने साधली होती. तो ज्योतिषी कमी आणि एक हुशार मानसशास्त्रज्ञ जास्त होता असं म्हटलं तरी चालेल. त्याची पद्धत अगदी साधी होती. तो काय करायचा? सगळ्यात आधी समोरच्याला कमीत कमी 10 मिनिटं बोलू द्यायचा. लोक बोलता बोलता स्वतःबद्दल इतकं काही सांगून जायचे की त्याला त्याच्या उत्तरांसाठी पुरेसा मसाला मिळायचा. आणि मग तो अशा काही गोष्टी सांगायचा ज्या जवळपास सगळ्यांनाच लागू पडतात. हे बघा, हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. तो लोकांची मनं कशी जिंकायचा. तो असं काहीतरी सांगायचा जे लोकांना ऐकायला आवडेल. आता तुमचा स्वभाव वरून कठोर आहे असं ऐकल्यावर कोणालाही आतून बरंच वाटणार, नाही का? बस इथेच तो खेळ जिंकायचा. सगळं काही अगदी व्यवस्थित चाललं होतं. त्याचा धंदा रोजच्यासारखा सुरू होता. पण मग एके दिवशी संध्याकाळी जेव्हा तो आपला पसारा आवरायच्या तयारीत होता, तेव्हा कथेला एक असं वळण मिळालं ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती. एक अनोळखी माणूस त्याच्या समोर येऊन उभा ठाकला. आणि तो माणूस काही साधासुधा ग्राहक नव्हता. त्याच्या येण्यातच एक आव्हान होतं. त्याच्या मनात शंका होती आणि तो जणू काही ज्योतिषाची परीक्षाच घ्यायला आला होता. त्यामुळे तिथलं वातावरण एकदम तंग झालं. आणि मग दोघांमधली लागली एक पैज. त्या अनोळखी माणसाने थेट आवाहन दिलं, जर तू खोटं बोलत असशील तर माझे पैसे व्याजासकट परत द्यावे लागतील. ज्योतिषीही तयार झाला, पण एका अटीवर. जर उत्तरं बरोबर आली तर 5 रुपये मिळतील. त्या माणसाने अट मान्य केली, पण म्हणाला, जर तू चुकलास तर तुला मला दुप्पट पैसे द्यावे लागतील. आणि आता मात्र ज्योतिषी चांगलाच फसला होता. आणि इथून कथेचा खरा थरार सुरू होतो. हा तो क्षण आहे जिथे ज्योतिषाचा वर्तमान आणि त्याचा खोलवर दडपलेला भूतकाळ अचानक एकमेकांसमोर येऊन उभे राहतात. तो अनोळखी माणूस एक अगदी साधी गोष्ट करतो. तो खिशातून एक चिरूट काढतो आणि पेटवतो. ही एक अगदी सामान्य क्रिया, पण याच एका क्षणाने सगळं काही बदलून टाकलं. जशी त्याने चिरूट पेटवण्यासाठी काडी ओढली, त्या एका क्षणाच्या प्रकाशात ज्योतिषाने त्या माणसाचा चेहरा पाहिला. आणि तो चेहरा पाहताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो पूर्णपणे हादरून गेला. तो चेहरा त्याने ओळखला होता. आता त्याच्यासमोर फक्त एक ग्राहक नव्हता, तर त्याच्या भूतकाळातला एक जिवंत झालेला भयानक अध्याय उभा होता. त्याच्या मनातली भीती चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्याचा श्वास जणू काही थांबलाच होता. ज्योतिषी प्रचंड घाबरला होता, पण त्याला स्वतःला सावरावं लागलंच.
कारण आता त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. आता तो अंदाज लावत नव्हता, तर थेट सत्य बोलू लागला, जे फक्त त्यालाच माहीत होतं. तो त्या माणसाला म्हणाला, तुम्हाला मरण्यासाठी सोडून दिले होते. बरोबर बोलतोय मी? हे वाक्य ऐकून तो अनोळखी माणूस थक्क झाला. त्याला वाटलं, हा माणूस खरंच सर्वज्ञानी आहे. त्यांनी काहीही न बोलता आपल्या छातीवरचा चाकूच्या जखमेचा तो जुना वर्ण दाखवला. आणि मग ज्योतिषाने आपला शेवटचा आणि सगळ्यात अचूक बाण सोडला. त्याने त्या अनोळखी माणसाला थेट त्याच्या नावानेच हाक मारली, गुरु नायक. बस, हे नाव ऐकताच गुरु नायकचा ज्योतिषावर पूर्ण विश्वास बसला. आता सगळा खेळ ज्योतिषाच्या हातात आला होता. गुरु नायक तर निघून गेला, पण खरी गोष्ट तर अजून बाकी होती. चला आता कथेच्या शेवटच्या भागाकडे वळूया, त्या धक्कादायक कबुली जबाबाकडे, जो ऐकून संपूर्ण सत्य समोर येणार होतं. रात्री घरी पोहोचल्यावर ज्योतिषी खूप अस्वस्थ होता. त्याची पत्नी मिळालेल्या पैशांमुळे खुश होती, पण तिच्या लक्षात आलं की नवरा कसल्या तरी मोठ्या चिंतेत आहे. त्याच्या चेहऱ्यावरची भीती तिला स्पष्ट दिसत होती. आणि मग इतकी वर्ष जे रहस्य त्याने पोटात दाबून ठेवलं होतं, ते त्याने पत्नीसमोर उघडं केलं. एका सुटकेच्या निश्वासासह तो म्हणाला, आज माझ्या डोक्यावरून एक खूप मोठं ओझं उतरलंय. इतकी वर्ष मला वाटत होतं की माझ्या हातून एका माणसाचा खून झालाय, पण तो जिवंत आहे. आणि मग येतो कथेचा सगळ्यात मोठा, सगळ्यात धक्कादायक खुलासा. तो सांगतो की तरुणपणी गावातल्या एका भांडणात त्यानेच दारूच्या नशेत गुरुनायकला चाकू मारून तो मेला आहे असं समजून एका विहिरीत ढकलून दिलं होतं. आणि त्याच रात्री तो गाव सोडून पळून आला होता. आजचा हा ज्योतिषी दुसरा तिसरा कोणी नसून गुरुनायकचाच मारेकरी होता. ही कथा आपल्याला एका खोल विचारात सोडून जाते. आपण खरंच आपल्या भूतकाळापासून, आपण केलेल्या चुकांपासून पळून जाऊ शकतो का? की नशीब कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या वळणावर आपल्या पापांचा हिशोब करण्यासाठी आपल्याला आरसा दाखवतच. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.